सलग 5व्या दिवशी इंडिगोची विमानसेवा विस्कळीत। आजही 1000 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द होणार। इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांची माहिती। 10 ते 15 डिसेंबर पर्यंत सेवा पूर्ववत होण्याचा अंदाज। इंडिगो प्रकरणी नरेंद्र मिश्रांकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। इंडिगोला समन्स बजवावा अशी मागणी। अडचणीच्या परिस्थितीत सरकारकडे कोणते पर्याय, याचिकेतून विचारणा। विमानसेवा विस्कळीत झाल्यानं विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार। मध्य रेल्वेकडून पुणे ते बंगळुरू विशेष गाड्या चालवण्यात येणार। बंगळुरू आणि चेन्नईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यानं निर्णय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण आज एकाच मंचावर येण्याची शक्यता। केडीएमसीच्या सावळाराम क्रीडा संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता। भाजपच्या जाहीरनामा समितीची आज बैठक। अमित साटम, आशिष शेलार आणि भाजपचे मुंबईतले प्रमुख नेते उपस्थित राहणार। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही। पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडी सोबतच लढणार। शरद पवारांच्या भेटीनंतर प्रशांत जगताप यांची माहिती। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात मनसे मैदानात। अमेय खोपकरांच्या उपस्थितीमध्ये मनसे चित्रपट कामगार सेनेचं आंदोलन। अभिनेता संतोष जुवेकरसह अनेक कलाकारांची हजेरी। तपोवनचा मुद्दा गाजत असताना पालघर जिल्ह्यातील हिरवाई संकटात। मियावकी जंगल उभारण्याचा नावाखाली वृक्षतोड झाल्याचा गंभीर प्रकार। प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल महिलेला चाचणी न करता रक्त चढवल्यानं मृत्यू। पंढरपूरमधील खासगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। रक्त संकलन केंद्र चालकाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप। लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये भीषण अपघात। भरधाव कारची ट्रकला पाठीमागून धडक। कारमधील 2 तरुणांचा जागीच मृत्यू। जळगाव जामोद बस स्थानकावरून 3 मुली बेपत्ता। क्लासला जाण्यासाठी निघालेल्या 3ही मुली घरी परतल्याच नाहीत। पालकांची पोलिसांकडे तक्रार। सारंगखेडा अश्व बाजारामध्ये भाजप आमदाराच्या पुत्राकडून अश्व खरेदी। राहुल कुल यांचे पुत्र आदित्य कुल यांच्याकडून 11,11,000 अश्व खरेदी। आतापर्यंत सर्वात महाग विक्री झालेला दुसरा अश्व। संभाजीनगरमधील साई इन्स्टिट्यूटचे संस्थाचालक फरार। विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 1,10,000 रुपये शुल्क उकळलं। साई इन्स्टिट्यूट विद्यापीठाशी संलग्न नसल्याचं आलं उघडकीस। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन। चैत्यभूमीवर उसळला भीमसागर। राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकरांकडून महामानवाला अभिवादन। मध्य रेल्वेवरील उद्याचा मेगा ब्लॉक रद्द। महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायींची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाचा निर्णय। पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। दिल्लीतील संसद भवन परिसरामध्ये बाबासाहेबांना वंदन। हापूस आंब्यावर गुजरातचा दावा। वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी। कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली। कोकणवासियांकडून मागणीला कडाडून विरोध। अनिल अंबानी समूहाशी संबंधित 1,120 कोटींच्या 18पेक्षा अधिक मालमत्ता गोठवल्या। ईडीची मोठी कारवाई। आतापर्यंत एकूण 10,117 कोटींची मालमत्ता गोठवली। आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका निर्णायक सामना। विशाखापट्टणम इथं रंगणार शेवटचा वनडे सामना। भारताला मालिका जिंकण्याची संधी। लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मानधनाची सोशल मीडियावर पहिली पोस्ट। शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये साखरपुड्याची अंगठी गायब। स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबतचा सस्पेन्स कायम।